नमस्कार मंडळी, मी पूनम तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल मस्त अशी एक स्वीट रेसिपी बनवणार आहोत. बनवायला अगदी साधी, सिंपल, अगदी कमी साहित्यामध्ये आणि अगदी कमी खर्चामध्ये तयार होणारी ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकता. बाहेरची भेसळयुक्त मिठाई खाण्यापेक्षा अगदी घरच्या घरी अगदी साध्या सिंपल पद्धतीने बनवलेली ही मिठाई तुम्हाला नक्कीच आवडेल. त्यामुळे जरूर ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपल्याला मिठाई बनवण्यासाठी पहिल्यांदा कढईमध्ये 1 ते 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे. तूप छान असं गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 2 कप डेसिकेटेड कोकोनट टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे. हे व्यवस्थित छान असं आपल्याला मंद आचेवरती 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. डेसिकेटेड कोकोनट भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम इथं अगदी मंद ठेवायची आहे. मंद आचेवर आपल्याला हे 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. तर हे भाजून घेतल्यामुळे काय होतं, ही जी मिठाई आहे ती आरामात एक 7 ते 8 दिवस टिकते. त्याच्यामुळे आपल्याला हे एक 2 ते 3 मिनिटं मस्त असं तुपावरती भाजून घ्यायचं आहे. भाजून घेताना फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे की याचा जास्त कलर बदलायचा नाही आहे. अगदी मस्त छान असं भाजून घ्यायचं आहे. तर इथे व्यवस्थित छान असं भाजून घेतलेलं आहे. बघू शकताय तुम्ही थोडासा त्याचा कलर बदललेला आहे. अगदी तांबूस रंगावर मस्त हे भाजून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप मिल्क पावडर टाकायचे आहे. तर 2 कप डेसिकेटेड कोकोनटसाठी अर्धा कप मिल्क पावडर घेतलेली आहे. तर ह्याच्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित छान असे आपल्याला 1 मिनिटभर परतवून घ्यायचे आहे. तर डेसिकेटेड कोकोनटमध्ये मिल्क पावडर छान अशी मिक्स करून घेतल्यानंतर 1 मिनिट छान अशी परतवून घेतली. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे. तर 2 कप डेसिकेटेड कोकोनटसाठी इथे मी 1 कप दूध घेतलेलं आहे. तर दूध टाकून व्यवस्थित छान असे परत मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे दुधामध्ये हे मिल्क पावडर आणि डेसिकेटेड कोकोनट आहेत ते व्यवस्थित छान असं मुरलं गेलं पाहिजे. व्यवस्थित छान असं 1 मिनिट ते 2 मिनिट असं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. तर इथं अशा पद्धतीने हे मस्त असं परतून घेतलंय. बघू शकताय तुम्ही याची कन्सिस्टन्सी मस्त असं हे दुधामध्ये भिजलं गेलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ह्याचा थोडासा कलर बदलण्यासाठी आणि फ्लेवर येण्यासाठी मी ह्याच्यामध्ये थोडंसं केशरचं दूध टाकून घेणार आहे. तर एक 7 ते 8 केशरच्या काड्या दुधामध्ये छान भिजत ठेवलेल्या होत्या, ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. मस्त या मिठाईला कलरसुद्धा येतो आणि टेस्टसुद्धा खूप छान येते केसरमुळे. तर हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे केसरचं दूध टाकल्यानंतर अशा पद्धतीने. तर इथं बघू शकताय तुम्ही किती सुंदर असा कलर आलेला आहे. तर केसर टाकल्यानंतर छान असं 1 2 ते 3 मिनिटं मस्त परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित थोडंसं ड्राय होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर इथं अशा पद्धतीने व्यवस्थित छान असं मी परतून घेतलं आहे. तुम्ही इथे ह्याच्यामध्ये थोडेसे इथं ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता. ड्रायफ्रूट टाकल्यामुळे सुद्धा ही मिठाई खूप छान अशी लागते. तर इथं अशा पद्धतीने थोडंसं ड्राय होईपर्यंत हे मस्त परतून घेतलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे. तर पोह्याच्या चमच्याने 8 चमचे मी इथं साखर घेतलेली आहे. साखर इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता. मी इथं जराशी कमी प्रमाणात साखर वापरलेली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता. तर साखर टाकल्यानंतर सुद्धा हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. साखर टाकल्यानंतर थोडंसं ह्याला पाणी सुटतं, म्हणजे थोडं साखरेचा पाक सुटतो. तो पूर्णपणे ड्राय होईपर्यंत आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे. तर 1 2 मिनिटामध्ये साखरेचा पाक आहे तो ड्राय होतो. तर इथे बघू शकता तुम्ही कंटिन्यू असं मिक्स करून घेतल्यानंतर पूर्णपणे साखरेचा पाक ह्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे आणि ही मिठाई छान अशी ड्राय झालेली आहे. अशा कन्सिस्टन्सीमध्ये झाल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकताय तुम्ही ही छान असं बॅटर आहे ते कढईला मस्त सोडत आहे, अजिबात चिकटलं जात नाहीये. तर आता हे आपलं मिठाई बनवण्यासाठी बॅटर तयार झालेलं आहे. अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर आता आपण हे काढून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर आपण ह्याची छान अशी मिठाई बनवून घेणार आहोत. तर मस्त असं बघू शकताय तुम्ही. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि 2 ते 3 मिनिटं थंड करून घेते. तर थंड झाल्यानंतर बघू शकताय तुम्ही इथे मस्त अशात आपली ही मिठाई बनवण्यासाठी बॅटर तयार झालेलं आहे. तर मिठाई तर तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही शेपमध्ये बनवू शकता. मी इथे हे जे छान असे गोल गोल लाडू बनवून घेणार आहे. तर इथं अशा पद्धतीने मीडियम साईजमध्ये मी असे लाडू बनवून घेतलेले आहेत. तर आपल्याला हे अशा पद्धतीने सुके जे डेसिकेटेड कोकोनट आहे त्याच्यामध्ये हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसतं आणि खाताना सुद्धा खूप छान असे लागतात हे लाडू. तर अशा पद्धतीने आता आपण राहिलेले सर्व लाडू बनवून घेऊया.
तर बनवायला अगदी साधी सोपी अशी मिठाई आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्कीच या रक्षाबंधनला बनवून बघा आणि कसे वाटले ते मला नक्कीच सांगा कमेंटद्वारे। तर इथे बघू शकता तुम्ही सर्व लाडू असे आपले बनवून तयार झालेले आहेत। अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी 15 मिनिटांमध्ये ही आपली मिठाई तयार होते, त्यामुळे जरूर ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी बरोबर, तोपर्यंत धन्यवाद। पूनम रेसिपीला सबस्क्राईब करा, शेअर करा, नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।